नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं म्हणजेच काँक्रिटीकरणाचं काम सध्या विंचूर परिसरामध्ये वेगानं सुरू आहे. मात्र या कामामुळे रस्ता अरुंद झाला असतानाच काही वाहनधारकांच्या शॉर्टकट आणि ओव्हरटेकिंगच्या नादामुळे शनिवारी दुपारी साधारण 11:30 वाजेच्या दरम्यान विंचूर कांदा मार्केट समोर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी इतकी भीषण होती की साधारण 2 ते 3 किलोमीटरपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सध्या महामार्गाचं काम सुरू असल्यानं एका बाजूची वाहतूक पूर्ण बंद करून दोन्ही बाजूंची वाहनं एकाच लेनमधून सोडली जात आहेत. या परिस्थितीमध्ये संयम बाळगणं आवश्यक असताना काही वाहनधारकांनी आपली वाहने आडवी-तिडवी त्यामध्ये घुसवली. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा विचार न करता पुढे जाण्याच्या घाईमुळे ही दोन्ही बाजूंची वाहतूक एकमेकांमध्ये अडकली आणि पाहता पाहता वाहनांचा मोठा तिढा निर्माण झाला. प्रवाशांचे यावेळेस प्रचंड हाल झाले. तासनतास सुरू असलेल्या या कोंडीमुळे प्रवाशांचे महत्त्वाचे कामं रखडली. ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकण्याची भीती निर्माण झाली असून आपत्कालीन परिस्थितीत हे अत्यंत घातक ठरू शकते. स्थानिक बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनाही कोंडीचा या मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाला आव्हान रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी वाहतूक पोलिसांची किंवा संबंधित ठेकेदारांच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर बेशिस्त वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याची गरज असून रस्त्याचं काम आपल्या सोयीसाठी सुरू आहे. मात्र वाहनधारकांनी शिस्त पाळली नाही तर अशा प्रकारे तासनतास खोळंबून राहण्याची वेळच सर्वांवर येईल, असं त्रस्त प्रवाशांनी सांगितलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.